शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाली। शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले। मात्र उद्धव ठाकरे गट सातत्याने आम्हीच खरी शिवसेना आहोत असं ओरडून सांगतात। गेले ते गद्दार अशी टीका उद्धव ठाकरे गट करत असतो। मात्र उद्धव ठाकरे गटाच्या या टीकेचा समाचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्याने घेतला आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना थेट चॅलेंज दिलं आहे। आता संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले आहेत आणि त्यांनी ठाकरेंना काय चॅलेंज दिलं आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या गल्ली ते दिल्ली या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका। शिवसेना फुटल्यापासून उद्धव ठाकरे व त्यांचे प्रवक्ते संजय राऊत सातत्याने एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने त्यांना गद्दार म्हणून डिवचत असतात। एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांनी शिवसेना पक्षासोबत गद्दारी करून पक्ष फोडला आहे असा आरोप उद्धव ठाकरे गट करतो। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले सर्व आमदार म्हणजे नासके आंबे होते अशी टीका संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। संजय राऊत यांच्या टीकेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप देशपांडे यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे। संदीप देशपांडे म्हणाले आहेत की जे आमदार उद्धव ठाकरेंना सोडून गेले त्यांच्या जीवावर संजय राऊत यांनी राज्यसभेची निवडणूक जिंकली व उद्धव ठाकरेंनी विधानसभेची निवडणूक जिंकली। या दोन्ही नेत्यांमध्ये स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर त्यांनी आपापली पदं सोडावी व पुन्हा निवडणुकीत उतरावे। उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा द्यावा असं थेट चॅलेंज संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे गटाला दिलं आहे। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले तेव्हा राज्यसभेच्या निवडणुका होत होत्या। मतमोजणीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरेंची साथ सोडली व पक्षात बंड घडवून आणले। एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी खरंच गद्दार वगैरे असते तर त्यांनी संजय राऊत यांचा करेक्ट कार्यक्रम लावला असता। संजय राऊत यांना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी आमदारांच्या मतांची गरज होती। एकनाथ शिंदे यांनी ठरवलं असतं तर संजय राऊत यांचा पराभव झाला असता असं बोलल्या जातं। उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना शिंदेचे आमदार डोळ्यात खुपतात मात्र त्याच आमदारांमुळे मिळालेले आमदार व खासदार पद चालतात अशी टीका यापूर्वीही शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे। उद्धव ठाकरे व संजय राऊत यांना एकनाथ शिंदे समर्थक आमदारांचा एवढाच प्रॉब्लेम असेल तर त्याच आमदारांच्या जीवावर मिळालेली आमदारकी व खासदारकी या दोन्ही नेत्यांनी सोडावी असं आव्हान याआधी शिवसेनेच्या नेत्यांनी दिलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की उद्धव ठाकरे व संजय राऊत आपल्या पदांचा राजीनामा देणार का? संजय राऊत फक्त आमदारांच्या मतांवर निवडून आले मात्र उद्धव ठाकरे यांना विधान परिषद मिळाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे। विधान परिषद निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आपल्या विरोधात उमेदवार देऊ नये यासाठी पंतप्रधानांना विनंती केली होती। यानंतर उद्धव ठाकरे यांचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा झाला होता। उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी स्वतःच्या पदांचा राजीनामा द्यावा व पुन्हा जनतेतून निवडणूक लढवावी अशी मागणी अनेक वेळा जनतेने केली आहे। आता संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे व संजय राऊत स्वाभिमान दाखवून स्वतःच्या पदांचा राजीनामा देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव गटाला दिलेल्या चॅलेंज बद्दल तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत व उद्धव ठाकरे खरंच आपल्या पदाचा राजीनामा देतील का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।